च्या पुरात अडकलेल्या 50 जणांना अक्षरशः एअरलिफ्ट करण्याची वेळ आली आहे। धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी ही माहिती दिली आहे। एनडीआरएफ आणि आर्मीच्या मदतीने जिल्हा प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे। धाराशिव जिल्ह्यातील परंडा त्याचबरोबर भूम तालुक्यातील नद्यांना आलेल्या पुरामध्ये अनेक नागरिक अडकले होते। नागरिकांनी काळजी घ्यावी, नदीकाठच्या लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। दरम्यान आता खराब हवामानामुळे रेस्क्यू ऑपरेशन तात्पुरतं थांबवण्यात आलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। ओंकार, परंडा आणि भूममधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। नागरिक अडकलेले आहेत, मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय आणि नागरिकांना अक्षरशः एअरलिफ्ट करण्याची वेळ आली आहे। अगर जर पाहिलं तर काल रात्रीपासून धाराशिव जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवलेला पाहायला मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो झालेला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील हे जे काही 2 तालुके आहेत त्यातून एक बाणगंगा नावाची नदी वाहते आणि त्या नदीच्या काठी असलेल्या गावांमध्ये या नदीचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे आणि त्या पाणी शिरून कुठेतरी नागरिक जे आहेत ते अक्षरशः घरामध्ये अडकलेले पाहायला मिळत आहेत। ते घराच्या छताचा आधार घेऊन अनेक नागरिक जे आहेत ते आपल्या छतावरती जाऊन बसलेले पाहायला मिळत आहेत। जवळपास 131 नागरिक जे आहेत ते या पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती जी आहे ती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। तर आतापर्यंत 50हून अधिक नागरिकांना या एनडीआरएफ असेल आर्मीचे जे काही हेलिकॉप्टर्स धाराशिव जिल्ह्यात दाखल झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र आता खराब हवामान कुठतरी या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। पाऊस जोरदार पडतोय, त्याच्यामुळं काही काळासाठी हे जे ऑपरेशन आहे ते थांबवण्यात आलेलं आहे। आर्मीचं एक हेलिकॉप्टर जे आहे ते मात्र ही संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन राबवतोय असं सांगण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर पुणे असेल त्याचबरोबर अहिल्यानगर येथील एनडीआरएफच्या काही टीम येथे दाखल झालेल्या आहेत। बोटीच्या साह्यानं इथून पुढचं जे ऑपरेशन आहे ते राबवण्यात येणार आहे। जे काही हा संपूर्ण पावसामुळे हाहाकार माजवलेला आहे, नागरिक जे काही या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन जे आहे ते कुठतरी युद्ध पातळीवर प्रयत्न करताना एकंदरीतच पाहायला मिळत आहे। याचबरोबर जे काही नागरिक आता नदीच्या आजूबाजूला राहत आहेत त्यांनी सुरक्षित स्थळी जावं असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। सागर, नक्कीच ओंकार, यामुळे या परंडा आणि भूम या तालुक्यांकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान परंडा आणि भूम मधील नागरिकांना एअरलिफ्ट करण्याची वेळ आलेली आहे आणि याच पावसासंदर्भात आणि तिथल्या परिस्थिती संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे, ती आपण पाहूया। नदीकाठच्या गावांना, नदीकाठी राहत असणाऱ्या नागरिकांना, तिथं असणारी मंदिरं आणि सगळ्याच त्यांची दुकानं वगैरे ह्याला खूप मोठं नुकसान झालेलं आहे। पण पहिल्यांदा सगळ्या आमच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं प्राधान्य दिलेलं आहे। त्यांना जेवण, त्यांना जे काही नाश्ता, चहा पाणी हे कसं त्यांच्यापर्यंत पोहोचेल ह्याला आम्ही सगळ्यांनी अग्रक्रम दिलेला आहे।